दर्शक व नमस्कार. राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी सध्या उभा आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCC आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. बँकेच्या कारभारातील अनियमिततेमुळे तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामुळे आता दोषींवर कडक वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. DCC बँकेच्या माजी संचालकांनी केलेल्या मनमानी कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांच्या अहवालानुसार या संचालकांनी अनियमित कर्ज वाटप केले, ज्यामुळे बँकेला कोट्यावधीचा फटका हा बसला आहे. काही वर्षापूर्वीच संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते, मात्र वसुलीच्या कारवाईला गतीही मिळाली नव्हती. 8 नोव्हेंबर 2024 रोजी डॉक्टर तोष्णीवाल यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले. विधानसभेच्या निवडणुकीमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती, पण आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वसुलीला वेग येणार आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. दोषी ठरलेल्या माजी संचालकांमध्ये विधानसभा निवडणुकीतील विजेते आणि पराभूत उमेदवारांचा देखील समावेश आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं देखील नाव आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे. आता राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर संताप जो आहे तो आल्याचं, एकंदरीत या चर्चेला जे ऊत आहे ते सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात आल्याचं बोललं जात आहे. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर.